वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात गणेशोत्सव नियोजन बैठक मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी नागरिकांनी प्रशासनाला गणेशोत्सव काळातील विविध समस्यांबाबत सूचना केल्या। यात प्रामुख्याने भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी प्रश्नांबाबत सूचना करण्यात आल्या। या कालावधीत 25 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत अवजड वाहनांनी हॉस्पिटल नाका कॅम्प ते बॅरिस्टर नाथ पै रोड मार्गे वाहतूक करावी। या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे पोलीस स्टेशन मार्फत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले। 25 व 26 ऑगस्ट रोजी माटवी साहित्य विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात येणार आहे। या 2 दिवसांकरिता बॅरिस्टर खर्डेकर रोडवरील मारुती मंदिर ते दाबली नाका या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। सदरचे 2 दिवस वगळून टू व्हीलर वाहनांची नियमित वाहतूक, रिक्षांकरिता मुख्य बाजारपेठेत एक दिशा मार्ग वाहतूक सुरू राहील। लोकांची सोय महत्वाची आहे। फिरणं कोण फिरायला येतच नाही त्या दिवशी। पीक पिरियड आहे की नाही, साधारण 10 ते 1:30 पर्यंत, 9:30 ते 1:30 रात्री भरता बाजार रात्रीपासून बाजार करतो। त्यामुळे टायमिंग ठरवता उपयोगाचा नाही। 1:30 वाजता का 1:30 वाजता म्हणून सांगा ना। तो आदल्या दिवशी नाही, तो सांगते 1:30 वाजता 1:30 वाजता। हे 3 दिवस आधी झाल्यामुळे 3 दिवस आधी झाला तो आदल्या दिवशी। 24 तारखेची रात्री काय फरक पडणार, चालू ठेवा ना। 25 चोरी झाल्यानंतर आपल्या दुसऱ्याचे कॅमेरे लागता कामा नये। आपली यंत्रणा या पर्यायांना व्यवस्थित चतुर्थीमध्ये बाजार करता यावा यासाठी ट्रॅफिकचे नियमन करण्याचं ठरलं आहे। काही ठिकाणी या वाहनांना बंदी त्याप्रमाणे नियोजन करण्यात येईल। एकमेकाच्या म्हणजे नगरपालिकेच्या वतीने, आमच्या वतीने आणि व्यापारी संघाच्या वतीने एक नियोजन करण्यात येईल, जेणेकरून चतुर्थीत येणाऱ्या चाकरमान्यांना आणि लोकांना व्यवस्थितपणे या ठिकाणी बाजार करता यावा, त्यांची वाहनं व्यवस्थितप्रमाणे पार्किंग करता यावी यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन अतिशय चांगलं असं नियोजन करून यंदाची चतुर्थी व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी योग्य ती दक्षता पोलीस खात्याकडून आणि नगरपालिकेकडून एकमेकाच्या सहकार्यातून घेतली जाईल। त्याचबरोबर नगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्याकरता नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा। नोंदणीकरता 28 तारखेपर्यंत संकेतस्थळ खुला आहे। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।